Yes, in previous lecture, due to some technical problem, we had stopped inconveniently. We were discussing the gang minerals. The last point that I was discussing was gang minerals which are considered to be worthless today may prove of व्हॅल्यू टुमॉरो. आज जे वर्थलेस आहेत असं आपल्याला वाटू शकतात ते कदाचित उद्या त्याची किंमत असू शकते, कारण दोज नॅचरल रिसोर्सेस वी आर एक्स्ट्रॅक्टिंग डे बाय डे व्हेरी वास्टली, व्हेरी फास्टली ऑल्सो. खूप जास्त प्रमाणात आपण काढतोय आणि दोज डिपॉझिट्स has originated there in the earth before thousands of years, and they might have taken thousands of years to form there. म्हणजे हजारो वर्ष त्याला लागले असणार आणि हजारो वर्षांपासून तयार झालेले हे डिपॉझिट्स आहेत आणि आपल्याला जशी लागतात तशी आपण ते काढतोय. मग त्यामुळे ते प्रमाण कमी कमी होत जाते आणि उद्या आज जे वर्थ आहे म्हणजे वर्थलेस वाटतात तेच कदाचित उद्या त्याची किंमत खूप असणार आहे, ज्यावेळी आपल्याला काहीच म्हणजे मिळणार नाही, म्हणजे प्रमाण त्याचं कमी होत जाईल. आणि गँग मिनरल्स अजून वर्थलेस किंवा वर्थ त्याच्या जॉग्राफिकल डिस्ट्रीब्युशनवरती पण अवलंबून असू शकेल, किंवा त्याची मेथड और कॉस्ट ऑफ ट्रीटमेंटची मेथड काय आहे किंवा कॉस्ट ऑफ ट्रीटमेंट काय आहे त्याच्यावरती पण अवलंबून असू शकते. जसं एक साधं एक्झाम्पल जर द्यायचं असेल तर यू माइट हॅव हर्ड और रेड समवेअर, आपल्या भागामध्ये शाहूवाडी तालुक्यात वगैरे जे बॉक्साईट मायनिंग केलं जातं, तर या बॉक्साईट मायनिंगमध्ये आपण जनरली ॲल्युमिनियमसाठी ते बॉक्साईट मायनिंग करतो मोस्टली. त्यामध्ये काही प्रमाणात आयर्न कंटेंट पण मिळतात, दुसरे मायनर एलिमेंट्स पण भरपूर मिळतात, पण ते मायनर एलिमेंट्स आपण गँग मिनरल्स समजून ते फेकून देतो, जस्ट डिस्कार्ड करतो ते सगळं बाकीचं मटेरियल. पण ह्याच कंटेंटमध्ये जे इथलं जे गँग मिनरल्स आहेत ते गँग मिनरल्स जपानसारख्या कंट्रीजसाठी खूप वर्थफुल असू शकतात, खूप किंमत असू शकते त्यांच्यासाठी, कारण ते त्यामधून सुद्धा काही प्रमाणात आयर्न कंटेंट आणि दुसरे जे रेअर अर्थ एलिमेंट्स किंवा अजून दुसरे एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये प्रेझेंट, ते एलिमेंट्स ते एक्स्ट्रॅक्ट करू शकतात त्यातून. कारण त्यांच्याकडं ज्या मेथड्स किंवा कॉस्ट ऑफ जे ट्रीटमेंट आहे त्याला करण्याची मेथड ऑफ ट्रीटमेंट आणि कॉस्ट ऑफ ट्रीटमेंट आणि त्यातून ते काढण्याची जी पद्धत आहे ती पद्धत त्यांच्याकडे वेगळ्या प्रकारची आहे, त्यामुळे ते त्यांना इकॉनॉमिकली म्हणजे फायदेशीर ठरू शकतं. पण तेच आपल्याला इथे इकॉनॉमिकली फायदेशीर ठरत नाही, म्हणून आपण ते सगळं डिस्कार्ड करतो आणि फक्त ॲल्युमिनियमसाठी बॉक्साईट आपण हे करतो, एक्स्ट्रॅक्ट करतो. तर दॅट इज ऑल अबाउट गँग मिनरल्स. देन नेक्स्ट दॅट इज tenor of ores. First of all, what is tenor of ores? The metal content of an ore is called the tenor, which is generally expressed in percentage or in the case of precious metals in ounces per ton. म्हणजे tenor, it is expressed in the percentage metal content, how much metal content, how many percent metal content is there in a particular ore, that is tenor of that ore. एखाद्या ओर बॉडीमध्ये, एखाद्या ओर मिनरलमध्ये मेटल कंटेंट किती पर्सेंट आहे हे सांगण्याची पद्धत म्हणजे त्याला टेनर ऑफ दॅट ओर म्हणतो. किती पर्सेंट आहे दॅट इज टेनर, म्हणजे एवढं पर्सेंट आहे, 10% आहे, मग हे एवढं म्हणजे 10% टेनर आहे त्या ओरचा, असं आपण कन्सिडर करतो. किंवा प्रेसियस मेटल्सच्या बाबतीत आउन्सेस पर टन, म्हणजे जेवढं एक्स्ट्रा आपण हे काढलं मटेरियल, सगळं खोदून काढलं, त्या एका टन मटेरियलमध्ये किती आउन्सेस मिळाले. जसं आपण गोल्ड वगैरे एक्स्ट्रॅक्ट ज्यावेळी करतो त्यावेळी ते आउन्सेस पर टन असंच कन्सिडर करायला लागतं, म्हणजे फार कमी प्रमाणात ते असतं. आणि खूप मोठ्या 1 टन मातीच्या ढिगाऱ्यामध्ये काही अगदी 1000 किंवा त्याच्यापेक्षा कमी 1%च्या असं गोल्डचं प्रमाण असू शकतं. तर ॲक्च्युली टेनर दॅट टेनर व्हॅरीज विथ द प्राईस ऑफ द मेटल, विथ the cost of production, with ores of different metals, and also with ores of
द सेम मेटल ऑल्सो. म्हणजे टेनर जे आहे ते प्रत्येक मेटलच्या प्राईसनुसार चेंज होऊ शकतं. म्हणजे किती प्राईस आहे, मार्केट व्हॅल्यू त्याची काय आहे, त्यानुसार ते टेनर व्हॅरी होऊ शकतं. किंवा इट कॅन चेंज विथ द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. म्हणजे ते त्यातून एखाद्या ओर मिनरलमधून ते मेटल आपण एक्स्ट्रॅक्ट करत असताना त्याला काय म्हणजे त्या प्रॉडक्टसाठी कॉस्ट काय पडते, दॅट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन त्याच्यावरती पण अवलंबून असू शकतं. किंवा विथ ओर्स ऑफ डिफरंट मेटल्स, वेगवेगळ्या मेटल्सच्या म्हणजे वेगवेगळ्या मेटल्सच्या ओर्सवरती पण ते डिपेंड असू शकतं. किंवा विथ ओर्स ऑफ सेम मेटल, म्हणजे एकाच मेटलच्या वेगवेगळ्या ओर्सवरती पण ते अवलंबून असू शकतं. द हायर द प्राईस ऑफ अ मेटल, द लोअर द मेटल कंटेंट नेसेसरी टू मेक इट प्रॉफिटेबल. म्हणजे जेवढं जास्त प्राईस असेल एखाद्या मेटलची, त्याचं मेटल कंटेंट तेवढंच कमी असायला पाहिजे, तरच ते प्रॉफिटेबल होऊ शकतं. एक्झाम्पल घ्यायचं असेल तर आपण सांगू शकतो, मोस्ट ऑफ आयर्न ओर टू बी प्रॉफिटेबल मस्ट हॅव अ टेनर ऑफ 35 to 50% ऑफ आयर्न. म्हणजे आयर्न ओर जर असेल तर त्याच्यामध्ये कमीत कमी 35 ते 50% जर त्याचं टेनर असेल, म्हणजे त्या ओरमध्ये 35 ते 50% आयर्न कंटेंट असेल, तर आपल्याला ते प्रॉफिटेबल होऊ शकतं. व्हेअरएज इफ वी कन्सिडर फॉर कॉपर, तर इट ओनली कंटेन 0.8% ऑफ कॉपर. म्हणजे टेनर ऑफ ओर कॉपर इज 0.8%. तेच आयर्नचं 35 ते 50% आहे. आणि तेच जर आपण गोल्डचं जर कन्सिडर केलं तर 1%च्या 1000, म्हणजे 1%च्या 1000वा भाग एवढं टेनर जरी असेल तरी दॅट कुड बी कन्सिडर्ड ॲज प्रॉफिटेबल. त्याला प्रॉफिटेबल म्हणता येऊ शकतं. तर इट डझंट हॅव अप्पर लिमिट, इट कॅन हॅव लोअर लिमिट. लोअर लिमिट म्हणजे कमीत कमी एवढं असायला पाहिजे. अप्पर लिमिट कितीही असलं तरी चालतं, जास्तीत जास्त असेल तर चांगलंच आहे. तसं असणार नाही, जेवढं असणार तेवढंच असणार आहे, खूप जास्त काय असणार नाही आहे. तर एका पर्टिक्युलर लेवलपर्यंतच ते असू शकते. तर कमीत कमी मात्र हे एवढं आपण आता 2-3 एक्झाम्पल दिले, जसं आयर्नमध्ये 35 ते 50%, कॉपर 0.8 मिनिमम 8%, गोल्डमध्ये 1%च्या 1000 पार्ट त्याचा असला पाहिजे. तर ऑल दीज थिंग्स कन्सिडर्ड टू बी पार्ट ऑफ द टेनर. देन नेक्स्ट इज प्रोसेसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ओवर डिपॉझिट्स. तर हे ओवर डिपॉझिट्स, हाऊ दोज ओवर डिपॉझिट्स आर फॉर्म्ड इन द रॉक्स. Generally we consider most of these ore deposits are formed by the igneous activity only. आपण आता igneous petrology, sedimentary metamorphic सगळ्या petrologies in our previous studies we have learned already. तर त्याच्यापैकी igneous processes ज्या आहेत, मॅग्मा जो एक्सप्लोड होतो, मग ते प्लुटॉनिक लेवलला असेल, व्होल्कॅनिक लेवलला असेल किंवा हायपॅवेसल लेवलला असेल, त्या ठिकाणी मॅग्मा कूलिंग झालं आणि मग त्याचे जे ओर फॉर्मेशन्स त्या ठिकाणी होणार बाकीच्या रॉक फॉर्मेशनसोबत. तर त्या डिफरंट प्रोसेसेसमध्ये कोणते कोणते ओर कोणत्या प्रोसेसेसमधून फॉर्म होतात, दॅट वी हॅव टू सी. त्यामधला द फॉर्मेशन ऑफ मिनरल डिपॉझिट्स इज very complex. There are many types of deposits generally containing several ore and gangue minerals. Actually formation of mineral deposits is व्हेरी कॉम्प्लेक्स आहे खूप. म्हणजे सहजासहजी म्हणजे एवढे सगळे प्रोसेस आहेत, हा पर्टिक्युलर एक प्रोसेस, हा दुसरा प्रोसेस, हा तिसरा प्रोसेस. आपण डिफरन्शिएशन प्रोसेसेस बघितलेला आहे इग्नियस पेट्रोलॉजीमध्ये. डिफरन्शिएशन, मॅग्मा क्रिस्टलायझेशनमध्ये प्रोसेसेस ऑफ डिफरन्शिएशनचे किती प्रोसेसेस आहेत आपण मागच्या वर्षी शिकलो आहे 2nd इयरला. तर त्याप्रमाणे ते डिफरन्शिएशनप्रमाणे हे सगळे ओर फॉर्मेशनचे सुद्धा वेगवेगळे प्रोसेसेस आहेत. आणि हे प्रोसेसेस एकावेळी एक प्रोसेस पण असू शकतोय, दुसरा पण असू शकतोय, तिसरा पण. सायमल्टेनियस कॉम्बिनेशन ऑफ दोज प्रोसेसेस मधून सुद्धा एखादा ओर मिनरल तयार होऊ शकतोय. म्हणजे आणि किंवा एक मिनरल, पर्टिक्युलर ओर मिनरल या प्रोसेसमधून पण फॉर्म होतोय, त्या प्रोसेसमधून पण फॉर्म होतोय. मग ते त्यांची काय कारणं आहेत, ऑल दोज थिंग्स वी हॅव टू लर्न. तर हे कॉम्प्लेक्स आहे, याच्यावरनं आपल्याला दिसतंय. आणि हे सगळे ओर डिपॉझिट्स आणि गँग मिनरल्स फॉर्म व्हायला कारणीभूत ठरतात. आणि याच्यातले 2 कुठलेही प्रोसेसेस आपण जर कन्सिडर केले तर सारखे
असणार नाही आहेत, वेगवेगळे असणार आहेत. आणि ते फॉर्मेशन जे करतील त्यांची मिनरॉलॉजी, टेक्स्चर, कंटेंट, शेप, साईज किंवा बाकी सगळे फीचर्स वेगवेगळे असणार आहेत. दे आर फॉर्म्ड बाय डायव्हर्स प्रोसेसेस अँड मोर दॅन वन प्रोसेस मे एंटर इन टू द फॉर्मेशन ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल डिपॉझिट्स. तर ते हे जे सगळे डिपॉझिट्स आहेत, ओर मिनरल्स आहेत, हे वेगवेगळ्या डायव्हर्स प्रोसेसेसमध्ये वेगवेगळ्या प्रोसेसेसमधून फॉर्म होऊ शकतात. किंवा एकच ओर मिनरल वेगवेगळ्या प्रोसेसेसमधून सुद्धा फॉर्म होऊ शकतोय, किंवा एक प्रोसेसमधून वेगवेगळे मिनरल्ससुद्धा फॉर्म होऊ शकतात. तर अमंग द एजन्सीज दॅट एंटर इन टू द फॉर्मेशन ऑफ मिनरल डिपॉझिट्स, वॉटर प्लेज अ डॉमिनंट रोल. म्हणजे जे काही सगळे प्रोसेसेससाठी हातभार लावणारे एजन्सीज आहेत त्याच्यापैकी वॉटर एक महत्त्वाचा भाग आहे. इट मे बी इन फॉर्म ऑफ वॉटर वेपर, हॉट मॅग्मॅटिक वॉटर, कोल्ड मेटॉरिक वॉटर, और ओशन, लेक और रिव्हर वॉटर. म्हणजे मॅग्मॅटिक वॉटर असेल, वॉटर वेपर असेल, मेटॉरिक वॉटर असेल, समुद्राचं पाणी असेल, एखाद्या तलावाचं पाणी असेल, समजा व्होल्कॅनिक लेवलला मॅग्मा इरप्ट झाला आणि त्या ठिकाणी ओव्हर फॉर्मेशन होत असेल तर, किंवा नदीमध्ये एखाद्या झाला असेल तर दॅट कॅन ऑल्सो हॅव अ डॉमिनंट रोल इन फॉर्मेशन ऑफ दोज ओर डिपॉझिट्स. देन टेम्परेचर लाईकवाईज plays an important part. Temperature also plays an important part, but many processes operate at surface temperature and pressure. तर मॅक्झिमम तरी टेम्परेचरचा महत्त्वाचा रोल जरी असला तरी मॅक्झिमम प्रोसेसेस जे आहेत ते सरफेस टेम्परेचर आणि प्रेशर कंडिशन्सला फॉर्म होतात मॅक्झिमम ओर डिपॉझिट्स. अदर एजन्सीज आर magmas, gases, vapors, solids in solution, the atmosphere, organisms and the country rock. Then next is the processes, various processes. मग कुठले कुठले प्रोसेसेस जे आहेत, कोणते कोणते प्रोसेसेस आहेत that we can consider here. So that are the processes, the various processes that have given rise to mineral deposits are one is magmatic concentration, second sublimation, third contact metasomatism, fourth is hydrothermal processes. हायड्रोथर्मल प्रोसेसेसमध्ये पुन्हा कॅव्हिटी फिलिंग आणि रिप्लेसमेंट डिपॉझिट्स येणार. त्यानंतर पाचवा आहे सेडिमेंटेशन. इव्हॅपोरेशन हॅज नॉट एक्सक्लुडेड इन दॅट. इव्हॅपोरेशन हॅज टेकन ॲज अ डिफरंट प्रोसेस. सहावा प्रोसेस इव्हॅपोरेशन. सातवा रेसिड्युअल अँड मेकॅनिकल कॉन्सन्ट्रेशन. आठवा ऑक्सिडेशन अँड सुपरजीन एनरिचमेंट. आणि नाईन्थ इज मेटामॉर्फिझम. तर हे सगळे प्रोसेसेस आहेत by which all those ओर डिपॉझिट्स आर फॉर्म्ड. ओर डिपॉझिट्स किंवा ओर्स फॉर्म होण्यासाठी जे मदत करतात. याच्यातले 2 or more these processes may have combined either simultaneously or at different times to produce many of the mineral deposits. रिप्लेसमेंट अँड कॅव्हिटी फिलिंग कॉमनली ऑपरेट टुगेदर. रिप्लेसमेंट आणि कॅव्हिटी फिलिंग जे हायड्रोथर्मल प्रोसेसेस मधला भाग आहे ते एकत्र पण ऑपरेट करू शकतात. देन फिशर्स, याच्यामध्ये जनरली फिशर्स बिकम फिल्ड अँड द वॉल्स आर रिप्लेस्ड. तर त्यामुळं ते दोन्ही एकत्र कॅव्हिटी फिलिंग आणि रिप्लेसमेंट एकत्र होऊ शकते. त्यानंतर सेडिमेंटेशन यील्ड्स अ बेड ऑफ. ॲक्च्युली वी विल गो थ्रू ऑल दोज प्रोसेसेस इन डिटेल इन आवर नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.